गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगाईपल्ली येथे आज पालकांनी शाळेला कुलूप ठोकून ताला ठोको आंदोलन केले। शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने संतप्त पालकांनी हे पाऊल उचलले। रंगाईपल्ली शाळेत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे एकूण 140 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या विद्यार्थ्यांसाठी केवळ 3च शिक्षक कार्यरत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी या शाळेत 6 शिक्षक होते, त्यापैकी 3 शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली। सध्या असलेल्या 3 शिक्षकांपैकी एक शिक्षक केंद्रप्रमुख म्हणून प्रभारी आहे, तर दुसरे शिक्षक मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळत आहे। त्यामुळे प्रत्यक्षात केवळ एकच शिक्षक सर्व वर्ग सांभाळत आहे। यावर्षी शाळेत 8वा वर्ग सुरू करण्यात आलाय। त्यासाठी 3 कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यापैकी एकच विषय शिक्षक म्हणून काम करत आहेत। आज तर 2 कंत्राटी शिक्षक रजेवर होते, तर मुख्याध्यापकही अर्जित रजेवर असल्याची माहिती केंद्रप्रमुखांनी दिली आहे। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गावातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपला संताप व्यक्त केला। सिरोंचा शिक्षण विभागात शिक्षकांची एकूण 112 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या विभागातील शैक्षणिक परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रंगाईपल्ली आमच्याकडे 6 शिक्षक होते शाळेमध्ये। आता तर 8वा वर्ग केले, परंतु आता 3च शिक्षक असल्यामुळे एक HM आहे, एक केंद्रप्रमुख आहे, एक शिक्षक आहे। या शिक्षकाने 8 वर्ग सांभाळू शकेल का? हे गावकरी पालक वर्गांच्या बंदीकरण होत आहे, शाळेला ताला मारण्याचा होत आहे। जेव्हापर्यंत जुने शिक्षक जेवढं पाठवायचं आहे तेवढं पाठवल्याशिवाय आम्ही ताला खोलणार नाही, असे पालक वर्गांचा विचार। 8वीले B.Ed शिक्षकच 3 जणांना पाठवायचं असं पालक वर्गांचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। माझं नाव सायना आहे आणि मी 8व्या वर्गात शिकत आहे। आमच्या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहे आणि यावर्षी 8वी वर्ग सुरू झाले। पहिल्यांदा आमच्याकडे 6 शिक्षक होते, पण आता 3घांचे दुसऱ्या ठिकाणी पाठवले आहे। पुन्हा आम्हाला जुने शिक्षक पाहिजे आणि 8वीला B.Ed शिक्षक पाहिजे, असे आमचे म्हणणं आहे। तर या ठिकाणी आज आमचे पालकांचे ताला ठोकण्याची आंदोलन आहे। सर, मी IJ खान, मी प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे आणि सध्या माझ्याकडे केंद्रप्रमुखाचा प्रभार पण आहे। तर इथं आपल्याकडे 1 ते 8 वर्ग आहेत आणि 6 नियमित शिक्षक होते, त्यापैकी 3 शिक्षक प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या जागेवर 3 कंत्राटी शिक्षक पण आपल्याकडे आलेले आहेत। म्हणजे आमच्याकडे सध्या 6 शिक्षक आहे असं म्हणायला हरकत नाही। पण आमच्या पालकांचे म्हणणे असे आहे की आम्हाला जुने शिक्षक पाहिजे। जर जुने शिक्षक आम्हाला परत केले नाही तर आम्ही शाळा बंद आंदोलन करतो, म्हणून त्यांनी या ठिकाणी आज जमाव घातलेला आहे आणि आज शाळा बंद करण्याच्या तयारीत आहेत। आणि त्या 6 शिक्षकांपैकी 3 आज कंत्राटी जे शिक्षक होते ते रजेवर आहेत। म्हणजे ते 3 कंत्राटी म्हणण्यापेक्षा एक विशेष शिक्षक आहेत, त्याच्यापैकी 2 कंत्राटी आहेत आणि हे आज रजेवर आहेत। आणि मुख्याध्यापक सरांच्या वैयक्तिक त्यांच्या काही रिलेशनमध्ये त्याची तब्येत खराब असल्यामुळे ते अर्जित रजेवर आहेत। ते 10 दिवसाच्या अर्जित रजा मंजूर करून गेलेले आहेत। तरी आज सध्या आता आम्ही 2 शिक्षक शाळेमध्ये आहोत आणि 2 आहेत म्हणून मी कोटा शाळेवरून एक डेप्युटेशन एका दिवसासाठी मी आज बोलवलेलं आहे। म्हणजे आम्ही आज 3 जण शाळेमध्ये आहोत। प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली।